हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. आज आपण खूप बेसिक पार्ट बघणार आहोत इंग्लिश मधला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिस आणि दीज मधला डिफरन्स पाहिला. आज आपण दिस, दीज, दॅट, दोज हे चारही प्रोनाउन बघणार आहोत. खरं तर ही खूप बेसिक गोष्ट आहे, पण बऱ्याचदा याच्यामुळे आपले सेंटेन्सेस चुकतात आणि अचूक सेंटेन्सेस येण्यासाठी आणि कमीत कमी बेसिक सेंटेन्स तरी आपले अचूक असली पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा भाग आज शिकणार आहोत. सो दॅट वी कॅन स्पीक नॅचरली आणि फ्लुएंटली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपण या एक्झाम्पल व्यतिरिक्त अजून नेगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्सेस सुद्धा बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. सो जसं की मी सांगितलं, दिस हे चार प्रोनाउन आहेत. दिस म्हणजे हा, ही, हे एक वचन आहे, सिंग्युलर. ओके, जे की आपण कोणासाठी सुद्धा वापरू शकतो. व्यक्ती असू दे, झाड असू देत, पक्षी असू देत, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स, लाईक कुठलेही नाव असू देत, राहुल, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, सगळ्यांसाठी आपण दिस वापरतो. त्याचप्रमाणे दीज सुद्धा आपण सगळ्यांसाठी वापरतो. पण दीज हे प्लुरल आहे, म्हणजे अनेक वचन. म्हणजे काय, हे सगळे, हे दोघे. ओके, दीज बॉईज, ही मुलं, दीज गर्ल्स, या मुली, दीज हॉस्पिटल्स, हे हॉस्पिटल्स, म्हणजे काय, एकापेक्षा जास्त असणारे हॉस्पिटल्स. सो हा फरक आहे दिस आणि दीज मधला. राईट, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला आहे, पण आपण परत या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करत आहोत. दॅट आणि दोज आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस नव्हतं केलं. सो दिस म्हणजे काय, एक, दीज म्हणजे काय, अनेक. राईट, बघूया काय एक्झाम्पल्स. दिस इज माय कझन, हा माझा चुलत भाऊ आहे. इथे जर दोन भाऊ असतील किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर आपण काय म्हणूया, हे मीट, दीज आर माय कझन्स, ही माझी भावंड आहेत. दिस इज युअर फोन, हे घे, हा तुझा फोन आहे. दिस इज युअर फोन किंवा इट इज युअर फोन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. दीज आर युअर शूज. ओके, शूज एक नाहीये, दोन आहेत, पण म्हणते हे घे तुझे शूज. दीज आर, हे शूज, हे शूज तुझे आहेत. दीज आर युअर शूज. दिस इज युअर शूज म्हणू शकत नाही मी, कारण की दिस म्हणजे एक, दीज म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त. दिस इज हिज हाऊस. ओके, इथे घर आहे आणि मी दाखवते की हे ना त्याचं घर आहे. दिस इज हिज हाऊस. दिस इज हिज हाऊस. दिस इज नॉट माय बॅग. फॉर एक्झाम्पल, इथं बॅग आहे आणि मला कोणी विचारलं, मीनाक्षी इज दिस युअर बॅग. इथे क्वेश्चन करते मी, क्वेश्चन मध्ये आपण इज पहिल्यांदा घेतो. इज दिस युअर बॅग, मी म्हणते नाही, ती बॅग माझी नाहीये. दिस इज नॉट माय बॅग. ओके, ती बॅग पकडताना म्हणते की दिस इज नॉट माय बॅग. इकडे परत बघूयात. देर आर दीज, ओके सॉरी, इथे ई पाहिजे, एस पाहिजे. दीज आर हिज बुक्स, ही पुस्तकं त्याची आहेत, ही पुस्तकं माझी नाहीये. दीज आर नॉट माय बुक्स, दीज आर हिज बुक्स. तो तिकडे बसलेला आहे. दीज आर हिज बुक्स. दीज आर नॉट, सॉरी, दीज आर हिज बुक्स, त्याची पुस्तकं आहेत. दीज आर नॉट क्लोथ्स. ओके, दीज आर नॉट माय क्लोथ्स म्हणायचे ते मला, हे कपडे माझे नाहीयेत. ओके, दीज आर नॉट माय क्लोथ्स. दीज आर नॉट माय शर्ट्स. दीज आर नॉट माय क्लोथ्स. दीज डेज आर व्हेरी हेक्टिक. ओके, दीज डेज. ओके, दीज डेज म्हणजे काय, सध्याचे दिवस. सध्याचे दिवस म्हणजे एकापेक्षा जास्त दिवस आहेत. आपण म्हणतो ना, सध्याचे दिवस खूप गरमी आहे, सध्याच्या दिवसात खूप थंडी आहे, सध्याचे दिवस खूप भयंकर टेन्शन मध्ये आहेत. दीज डेज आर हेक्टिक. दीज डेज आर हेक्टिक. एक दिवस असेल तर दिस डे. ओके, फॉर एक्झाम्पल, दिस डे इज गोइंग टू बी मेमोरेबल इन माय लाईफ. आजचा दिवस अविस्मरणीय राहणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर तिकडे काय सेंटेन्स होईल, दिस डे इज गोइंग टू बी अ मेमोरेबल डे इन माय लाईफ. सो हा झाला फरक दिस आणि दीज मधला. आपल्याला कळालं, ज्या गोष्टी माझ्या जवळ आहेत, इथे आहेत, त्याच्यासाठी आपण दिस आणि दीज वापरतो. दिस एक असेल तर आणि दीज अनेक असेल तर. परत एकदा लक्षात घ्या, दिस आणि दीज ही हे प्रोनाउन, सर्वनाम, आपण ज्या गोष्टी जवळ आहेत माझ्या आजूबाजूला त्या सांगण्यासाठी आपण दिस आणि दीज म्हणतो. मग ज्या गोष्टी थोड्याशा दूर आहेत, तिकडे बघ, तो शर्ट, ती सायकल, ते घर, ते सगळे मुलं, ते सगळ्या मुली, ते सगळे डॉक्टर्स, हे म्हणण्यासाठी आपल्याकडे आहे पुढचं प्रोनाउन, दॅट इज दॅट. ओके, दॅट आणि दोज. जसं दिस आहे त्याचप्रमाणे दॅट आहे सिंग्युलर. दॅट म्हणजे काय, तो, ती, ते. ओके, तो, ती, ते कशासाठी वापरतो आपण, ज्या गोष्टी थोड्याशा अंतरावरती आहेत. जसं की तिकडे एक खिडकी आहे, देअर इज अ विंडो. ओके, सो दॅट इज अ विंडो असं म्हणू शकते मी, दॅट इज अ विंडो. ओके, दॅट इज माय सिस्टर, तिकडे माझी बहीण थांबली आहे तर मी काय म्हणेल, दॅट इज माय सिस्टर. सो इथे अजून काही एक्झाम्पल लिहिले आहेत, आपण बघूया. दॅट इज माय पेन. ओके, तो पेन माझा आहे. दॅट इज माय पेन, एक पेन आहे पण तो तिकडे आहे. इथे असेल तर दिस इज म्हणेल, तिकडे असल्यामुळे दॅट इज माय पेन. दॅट इज अ विंडो, ती खिडकी आहे. दॅट इज अ
विंडो. लेट्स से आपण लहान बाळाला बऱ्याचदा सांगतो की हा ते हे आहे ते आहे. सो दॅट इज अ विंडो. लेट्स आय एम टॉकिंग विथ माय सन वीर अँड आय एम टेलिंग हिम ती खिडकी आहे. सो दॅट इज अ विंडो. आणि त्या खिडक्या आहेत म्हणायचं असेल तर मी इकडे जाईल. आपण हाही भाग बघूया. दोज आर विंडोज. दीज आर विंडोज नाही म्हणणार मी. जर खिडक्या इथं आहेत तर मी म्हणेन दीज आर विंडोज. पण खिडक्या तिकडे आहेत तर मी त्याला काय म्हणेन दोज आर विंडोज. ओके, चला इकडे परत आपण दॅटकडे येऊयात. दॅट इज माय स्कूल. ओके, मी तिकडे बिल्डिंग आहे आणि मी म्हणते अगं ते बघ ते माझं स्कूल आहे. माझी मुलगी दाखवते मला किंवा तिच्या आंटीला, आंटी लुक दॅट इज माय स्कूल. ते माझं स्कूल आहे. दिस इज जवळ असेल तर दिस इज माय स्कूल म्हणेल. त्या शाळेच्या जवळ आहे, गेटवर उभी आहे म्हणून बघ दिस इज माय स्कूल. पण ते स्कूल तिकडे आहे 2-4 बिल्डिंगच्या पलीकडे आणि ती म्हणते दॅट इज माय स्कूल. दॅट इज हर फोन. तिकडे फोन ठेवला आहे टेबलावरती आणि मी म्हणते की तो दॅट इज नॉट माय फोन. दॅट इज नॉट माय फोन. दॅट इज हर फोन. दॅट इज हिज फोन. त्याचा आहे तिचा आहे. राईट. सो हा होतो दॅटचा अर्थ. ज्या गोष्टी आपल्यापेक्षा काही दूर अंतरावरती आहेत आणि त्या आपल्याला सांगत असतो की कोणाच्या आहेत काय आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की ती खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. दॅट इज अ व्हेरी बिग युनिव्हर्सिटी. ओके, त्या युनिव्हर्सिटीकडे मी बोट करून दाखवते आणि म्हणते की दॅट इज अ व्हेरी बिग युनिव्हर्सिटी. ओके, आता दोज म्हणजे काय? दॅट म्हणजे एकपेक्षा जास्त गोष्टी आहेत. पीपल आहेत म्हणजे लोक आहेत किंवा वस्तू आहेत, ठिकाण आहेत, तर त्याला आपण दोज म्हणतो ज्या की काही अंतरावरती आहेत. जसं की तिकडे काही पुस्तकं ठेवलेली आहेत तर मी म्हणेन ती पुस्तकं माझी आहेत. दोज आर माय बुक्स. जवळ असतील तर दीज म्हणेल, पण ती पुस्तकं थोडीशी दूर आहेत तर मी काय म्हणेन दोज आर माय बुक्स. ती पुस्तकं माझी आहेत. ओके, दोज आर माय कझन्स. तिकडे जे बसलेत ना कोपऱ्यामध्ये किंवा तिकडे जे रस्त्यावर थांबले आहेत ना ती माझी भावंड आहेत. दोज आर माय कझन्स. दोज आर माय कझन्स. दोज आर माय फ्रेंड्स. ते सगळे माझे मित्र आहेत. दोज आर माय फ्रेंड्स. दोज फ्लॅट्स आर सोल्ड आउट. फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी मी फ्लॅट विकत घेण्यासाठी जाते आणि तिकडे मला काही फ्लॅटची बिल्डिंग दिसतात आणि 3-4 फ्लॅट आहेत असं दुरून दिसतात. तर मी त्यांना म्हणते की ते फ्लॅट कसे आहेत, वेकेंट आहेत का. ओके, आर दोज फ्लॅट्स वेकेंट. आर दोज फ्लॅट्स वेकेंट. तर तो माणूस मला काय सांगतो एजंट की दोज फ्लॅट्स आर सोल्ड आउट. तिकडे जे ते फ्लॅट्स आहेत एकापेक्षा जास्त आहेत. दोज फ्लॅट्स आर सोल्ड आउट. ते विकले गेलेले आहेत. दोज डेज वर ब्युटिफुल. ओके, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की माझ्या शाळेतले दिवस खूप सुंदर होते. सो दोज डेज. ते दिवस म्हणतो ना आपण किंवा ती दिवस म्हणतो का, ते दिवस. ओके, गेले ते दिवस, गेल्या त्या आठवणी. त्याप्रमाणे दोज डेज वर ब्युटिफुल किंवा माय स्कूल डेज वर ब्युटिफुल. तर दोज डेज म्हणजे ते सगळे दिवस. मित्रांनो, क्वेश्चन सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा बोलत असतो फक्त होकारार्थी वाक्यच बोलतो का, हो हे माझं आहे, हे तुझं आहे, हे ती खिडकी आहे, ते हॉस्पिटल आहे. आपण प्रश्नही विचारतो, ते हॉस्पिटल आहे का? इज दॅट अ हॉस्पिटल? राईट. ती तुझी पुस्तकं आहेत का? आर दोज युअर बुक्स? तर हीच काही प्रश्नार्थक वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची नॅचरली ते आपण आता बघत आहोत. आय होप तुम्हाला या गोष्टी कळत आहेत आणि तुम्ही या गोष्टी तुमच्या रेग्युलर कॉन्व्हर्सेशन मध्ये नक्की वापराल. मला कॉमेंटमध्ये लिहून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला बघूया क्वेश्चन सेंटेन्स. सो इज दिस युअर फोन? हा फोन तुझा आहे का? हा फोन माझा आहे हे तर बोलता येतं आपल्याला की दिस इज माय फोन, दिस इज नॉट माय फोन. पण समोरच्याला विचारायचं की हे तुझं मार्कर आहे का? हा तुझा फोन आहे का? हे तुझं घर आहे का? हा तुझा भाऊ आहे का? हे तुझे वडील आहेत का? तर आपण कसं बोलणार? सो प्रश्न असेल तर आपण काय करतो, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेतो. इज हे हेल्पिंग वर्ब आहे, सो आपण इज पहिल्यांदा घेतो. धिस आणि दॅट सोबत आपण नेहमी इज वापरतो आणि दिस आणि दोज सोबत आपण नेहमी आर वापरतो कारण की हे प्लुरल आहेत, अनेक वचन आहेत. राईट. सो धिस आपण सिंग्युलर साठी हेल्पिंग वर्ब वापरतो. सो इज दिस युअर फोन? ओके, दिस इज युअर फोन असं नाही म्हणायचं. दिस इज युअर फोन ते प्रश्नार्थक वाक्य नाहीये. इज दिस, सो पहिल्यांदा इजला पहिल्यांदा घ्यायचं. इज दिस युअर फोन? इज दिस युअर फोन? इज दिस युअर मार्कर? हे तुझं आहे का? इज दिस युअर मार्कर? इथे मुलगा थांबलेला आहे, हे सॉरी हा तुझा भाऊ आहे का? इज दिस युअर ब्रदर? हे तुझे वडील आहेत का इथे? इज दिस युअर फादर? लाईक दिस. सो इज दिस हिज कार? ही त्याची कार आहे का? इथे ही कार आहे माझ्याकडे, ही त्याची कार आहे का? इज दिस हिज कार? इज दिस हर ड्रेस? इथे माझ्याकडे ड्रेस आहे आणि विचारते की हा ड्रेस तिचा आहे का? इज दिस हर ड्रेस? इज दिस हर ड्रेस? किंवा इज दिस निशाज ड्रेस? इज दिस निकिताज ड्रेस? इज दिस आवर फार्म? ओके,
जवळ शेत आहे आणि लेट्स से मी माझ्या आई वडिलांना विचारते की हे आपलं शेत आहे का? इज दिस आपलं म्हणजे आवर. इज दिस आवर फार्म? इज दिस आवर फार्म. शेतीसाठी आपण सिंग्युलर वापरतो दिस. आता बघूया प्लुरल आर, अनेक. इथे काही पिशव्या आहेत आणि आर दीज आवर बॅग्स. लेट्स से डीमार्ट मधनं काहीतरी आपण सामान आणलं आणि मी विचारते ह्या पिशव्या आपल्या आहेत का? आर दीज आवर बॅग्स. दीज बॅग्स आर आवर्स असं नाही. ओके, आर दीज आवर बॅग्स. प्रश्न करण्यासाठी आपल्याला आर पहिल्यांदा घ्यावं लागेल. आर दीज माय बुक्स. ही पुस्तकं माझी आहेत का? आर दीज माय बुक्स. आर दीज मँगो ट्रीज. ही सगळी आंब्याची झाडं आहेत का? मे बी छोटी छोटी झाडं आहेत. ही सगळी आंब्याची झाडं आहेत का? आर दीज मँगोज ट्रीज. आर दीज मँगो ट्रीज. आर दीज वेकेंट फ्लॅट्स. मगाशी पण उदाहरण सांगितलं होतं. इथे काही फ्लॅट्स आहेत आणि सपोज मी बघण्यासाठी जाते, मी त्यांना विचारते की ही सगळी रिकामी फ्लॅट्स आहेत का? जागा आहे का? सो आर दीज वेकेंट. वेकेंट म्हणजे रिकामी. आर दीज अवेलेबल. आर दीज वेकेंट फ्लॅट्स. आर दीज आन्सर्स करेक्ट. ही उत्तरं बरोबर आहेत का? लेट्स से मी माझ्या टीचरशी बोलतेय, आय एम अ स्टुडंट, किंवा एनिवेअर युअर आस्किंग अबाउट युअर आन्सर्स. आर दीज आन्सर्स राईट किंवा करेक्ट. ही उत्तरं बरोबर आहेत का? आता येऊया दॅट कडे. सिंग्युलर मध्ये काय ज्या गोष्टी दूर आहेत, आताच आपण पाहिलं दॅट आणि दीज मधला, दोज मधला परत एकदा क्वेश्चन कसं होईल? इज दॅट अ युनिव्हर्सिटी. तिकडे एक बिल्डिंग आहे आणि मला विचारायचं की ती युनिव्हर्सिटी आहे का? खूप छान आकर्षक बिल्डिंग दिसतेय, युनिव्हर्सिटी आहे का? इज दॅट अ युनिव्हर्सिटी? इज दॅट अ युनिव्हर्सिटी? इज दॅट फेमस? ती खूप फेमस आहे का? प्रसिद्ध आहे का? इज दॅट फेमस? इज दॅट गुड युनिव्हर्सिटी? इज दॅट अ गुड युनिव्हर्सिटी? इज दॅट युअर पिक्चर? तिकडे फोटो लावलेला आहे, ते तुझा फोटो आहे का? तिकडे आहे. इज दॅट युअर पिक्चर? इज दॅट अ हॉटेल? तिकडे बिल्डिंग आहे आणि मला परत विचारायचं की ते हॉटेल आहे का? इज दॅट अ हॉटेल? इज दॅट युअर फादर? तिकडे एक व्यक्ती थांबलेली आहे आणि मला म्हणायचंय की ते तुझे वडील आहेत का? सो इज दॅट युअर फादर. लक्षात घ्या, आई वडील मोठ्या लोकांना आपण मराठीमध्ये आहो जाऊ करतो, पण इंग्लिशमध्ये तसं नाहीये. तिकडे इजच वापरणार. हे म्हणजे अनेक नाही. ही इज माय फादर, दॅट इज माय फादर. आता काही प्लुरल बघूया. दिसचं दोज प्लुरल एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन्स बघूया. आर दोज युअर ब्रदर्स? तिकडे काही 2-3 मुलं थांबलेली आहेत आणि मला म्हणायचं तुझे भावंड आहेत का? तुझे भाऊ आहेत का? आर दोज युअर ब्रदर्स. आर दोज युअर शूज? तिकडे जे शूज ठेवले ते तुझे आहेत का? आर दोज युअर शूज? शूज हे प्लुरल आहेत, एकापेक्षा जास्त, त्याच्यामुळे आपण त्याला दोज वापरतो. आर दोज हिज फ्रेंड्स? ती मुलं त्याचे मित्र आहेत का? आर दोज हिज फ्रेंड्स. आर दोज स्टुडंट्स? ते सगळे विद्यार्थी आहेत का? आर दोज स्टुडंट्स? त्यांना आपण आज बोलूया. आर दोज स्टुडंट्स? लेट देम कॉल इनसाइड. सो या पद्धतीने आपण दिस, दॅट, दीज, दोज हे आपण शिकलेलं आहे. परत एकदा सांगते, हे सगळे प्रोनाउन आहेत. सो दिस च प्लुरल होतं दीज आणि दॅट च प्लुरल होतं दोज. दिस आणि दीज ह्या जवळच्या गोष्टी आहेत. दॅट आणि दोज हा थोड्या अंतरावर असणाऱ्या गोष्टीसाठी आपण वापरतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, इंग्लिश स्पीकिंग अधिक अचूक आणि कॉन्फिडेंटली बोलण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. आपल्या चॅनलचं नाव आहे इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू आणि धन्यवाद.